तर स्वागत आहे आपलं सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर बघा, लाडक्या बहिणींसाठी मोठी खुशखबर आणि आनंदाची अपडेट. सर्व लाडक्या बहिणींना आता माहीत झालेलं आहे की जुलै महिन्याचा हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे. लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 1500 रुपये जमा झालेले आहे. वाटप सुरू झाला संध्याकाळी 6 वाजता 25 तारखेला. 25 तारखेला वाटप सुरू झाला, 25 ऑगस्ट. आणि भरपूर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये अजूनही वाटप सुरूच आहे. पण लाडक्या बहिणींच्या अशा सुद्धा कमेंट येत आहे की पैसे आलेले नाही, आम्हाला पैसे आलेले नाही. मग आज पैसे आले नाही तर वाटप कधी होणार? दुसरा टप्पा असणार आहे 26 तारखेला. 26 तारखेला पुन्हा वाटप सुरू होणार दुसऱ्या दिवशी. मग 26 तारखेला सरकारी सुट्टी आहे, बँका बंद राहणार, सर्व शासकीय कार्यालय बंद राहणार. तर मग 26 तारखेला म्हणजे आज. आता मी आज हा शब्द यासाठी वापरत आहे कारण तुम्ही जर रात्री 12च्या नंतर होणार आहे 26 तारीख सुरू. कारण बघा, रात्री 12च्या नंतर 26 ऑगस्ट ही तारीख सुरू होणार आहे, त्यामुळे मी शब्द वापरत आहे की आज 26 ऑगस्टला सुट्टीचा दिवस आहे. तर मग वाटप पुन्हा सुरू होईल का? कारण बघा, ईद आहे, ईद असल्यामुळे सरकारी सुट्टी आहे. तर बघा, यासाठी तुम्हाला बिलकुल काळजी करण्याची गरज नाही. सुट्टी जरी असली तरी पण आज 26 तारखेला जे आहे ते वाटप परत सुरू होणार दुसऱ्या टप्प्यामध्ये. ज्या बहिणींना काल पैसे मिळाले नाही त्या बहिणींना आज 100% पैसे मिळणार म्हणजे मिळणार. ईदीची जरी सुट्टी असली तरी पण काळजी करण्याची गरज नाही. कारण बघा, एकदा वाटप सुरू झाला तर तो वाटप जो आहे तो नॉनस्टॉप होत असतो. मग दिवसभरात कधीही उद्या वाटप सुरू होईल, सकाळी झाला नाही तर दुपारी किंवा संध्याकाळी, पण उद्या 100% वाटप सुरू होईल म्हणजे होईल. त्यामागे कारण सुद्धा महत्वाचं असते. कारण जे काही तांत्रिक प्रक्रिया असते, शासनाची जी काही वाटपाची तांत्रिक प्रक्रिया आहे, ते एकदा जे आहे ते यादीनुसार सेट केली जाते. यादीनुसार सेट केली जाते आणि त्या दिवसानुसार ती यादी अपडेट केली जाते. यामध्ये बघा, एका दिवसात पूर्ण वाटप होत नाही हे आपल्याला सर्वांना सुद्धा माहित आहे. दुसऱ्या तिसऱ्या दिवशी 2 ते 3 दिवस वाटप हा चालत असतो. त्यामुळे 25 तारखेला 50 लाख बहिणी अंदाजे, 26 तारखेला 50 लाख बहिणी आणि 27 तारखेला 50 लाख बहिणी अशा टप्प्याटप्प्याने वाटप होत असतो. आणि हे जे काही यादी तारखेनुसार सेट केली जाते हे सर्व ऑटोमॅटिक डीबीटी मध्ये सेट केली जाते. ऑटोमॅटिक पद्धतीने जे आहे ते लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होते. 26 तारखेला आज जरी सरकारी कार्यालय बंद असले किंवा बँका जरी बंद असल्या तरी पण तुमची यादी 26 तारखेसाठी सेट झालेली आहे आणि ऑटोमॅटिकच ते वितरण टायमानुसार वेळेनुसार सुरू होईल. आणि 26 तारखेला सुद्धा लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 1500 रुपये जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल. काळजी करण्याची बिलकुल गरज नाही. जो काही तुमच्या मनातला प्रश्न होता की 25 तारखेला आम्हाला पैसे आले नाही, 26 तारखेला सुट्टी आहे, तर मग पैसे मिळेल का, वाटप सुरू होईल का? तर 100% वाटप सुरू होईल. दिवसभरामध्ये कधीही वाटप सुरू झाल्यानंतर तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपडेट देण्यात येईल. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.